नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे सरळ व्याज भाग 2। तर चला मग मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये आपण सरळ व्याज या घटकातील काही उदाहरणांचा सराव केलेला आहे। तर आजच्या दुसऱ्या भागामध्ये या ठिकाणी आपण थोडंसं जरासं वेगळ्या उदाहरणाचा सराव करणार आहोत। तर चला या ठिकाणी स्क्रीनवर काय प्रश्न आहे पाहूया बरं आपण। तर 5000 रुपये मुद्दलाचे 4 वर्षाचे 10% म्हणजे दर साल दर शेकडा 7.5 दराने सरळ व्याज किती। तर आता मित्रांनो, या उदाहरणामध्ये काय केलं आहे की जो दर आहे तो 7.5 म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये या ठिकाणी त्याचा दर दिलेला आहे। तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत, सूत्र आहे आपलं सरळ व्याज बरोबर म द क किंवा म गुणिले द गुणिले क भागिले 100, किंवा आपण मागच्या वेळी शॉर्टकट तुम्हाला मी सांगितलं होतं कदम भागिले 100, ते जरी वापरलं तरी सुद्धा चालणार आहे। तर आता 5000 गुणिले दर त्या ठिकाणी आहे 7.5 गुणिले काळ तो आहे 4 वर्ष छेद 1000। ओके, तर आता या ठिकाणी आपण पुढची पायरी करूया। हे 0 गेलेले आहेत त्यामुळे वरती राहिलेले आहेत 50 गुणिले 7.5 गुणिले 4। थोडंसं सोपं करण्यासाठी काय करूया, आपण या 4 ने आधी सुरुवातीला 50ला गुणून घेऊया, म्हणजे इथे येते 200 गुणिले 7.5। 200ला आपण या ठिकाणी गुणायचं आहे 7.5 ने। ठीक आहे, तर आपण या ठिकाणी गुणून घेऊया 500 500 500 5 दुणे 10। ओके, इथं दशकाचा 0 घेतला तर 7 ने गुणूया 700 700 7 दुणे 14, आणि इथे बेरीज आपण केली की लक्षात येईल आपल्या 0 0 0 5 1 दशांश चिन्ह 1 घर सोडून, म्हणजेच 1500 रुपये 1500 रुपये किंवा दशांश चिन्ह 0 लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे। तर या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं उत्तर हे 1500 रुपये आलेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अचूक आलेलं आहे। त्यामुळे 2 पर्यायाला आपण काय करायचं आहे, रंगवायचं आहे। ठीक आहे, आता याच्यासारखंच आणखी एक आपण असंच एक सरावासाठी पुढचं एक उदाहरण या ठिकाणी सोडवणार आहोत। तर पुढचं उदाहरण आहे पुन्हा एकदा बघा, 8500 रुपये मुद्दलाचे 5 वर्षाचे 10% 5.25 दराने सरळ व्याज किती। पुन्हा तशीच मांडणी करायची आहे, काळजीपूर्वक निरीक्षण करा। सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 बरोबर आहे 8500 गुणिले दर आहे 5.25 गुणिले 5 छेद 100। पुन्हा आपण हे घालवले, आता राहिले आहेत बघा किती, 85 गुणिले 5.25 गुणिले 5। सोपं करण्यासाठी आधी याचा आपण जरी गुणाकार करून घेतलात तर तो येतो या ठिकाणी 425 गुणिले 5.25, आणि याचा आपण गुणाकार केला तर गुणाकारांती जे येणारं उत्तर आहे ते आहे 2231.25 हे याचं उत्तर येतं। आपण कच्च्या कामामध्ये याचा गुणाकार करून पाहायचा आहे, किंवा डायरेक्ट जर आपल्याला सोपी क्लुप्ती या ठिकाणी आता लक्षात आली असेल, जर अशा पद्धतीने 0 असेल तर 0 आपण डायरेक्ट घालवलेत। 85 गुणिले 5 गुणिले 525 हे जरी केलं तरी आपल्याला काय होणार आहे, सरळ व्याजाचं जे उत्तर आहे ते काही वेळातच आपल्याला आणि कमी वेळामध्ये हे आपल्याला मिळणार आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपण सरळ व्याज भाग 2 यामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये जर दर दिला असेल तर त्याचा कशा पद्धतीने सरळ व्याज काढायचं आहे
त्या आपण आता समजून घेतल्या आहेत. यासारखी आणखी उदाहरणं आपण स्वतः तयार देखील करावीत आणि सोडवावीत, जेणेकरून आपला हा भाग अत्यंत सोपा जाईल आणि त्याचं दृढीकरण देखील चांगल्या पद्धतीने होईल. तर व्हिडिओच्या आजच्या भागामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक आपण जास्तीत जास्त इयत्ता 5वी शिष्यवृत्ती तसेच इतरही स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.